वेल सभी को नमस्ते, जय श्रीराम. मी साहिल जामदार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. फायनली तो दिवस आलेला आहे की ज्यासाठी खूप सारी लोक चाकरमानी मुंबईहून गावासाठी येतात. आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि काय की गणपतीचा सण असा असतो की अख्खी फॅमिली सोबत येते आणि काय की अख्खं कुटुंब सोबत येतं. आज पहिला दिवस आहे, बघू आज काय काय होतंय. काल गणपतीचं डेकोरेशन वगैरे आपल्या या भाईने केलं, सगळं सेटअप झालेलं आहे. सकाळी पूजा पण झाली आणि आता बघू काय की आज घरात आरती असेल, त्यानंतर रात्री ऍक्च्युली भजनही आहे. भजनाच्या आधी असं असतं की सगळ्या डॉक्टर काय की आज रात्री भजन वगैरे पण असतील, पण भजनाच्या आधी काय की सगळ्या घरात जाऊन आधी आरत्या करायच्या असतात. आपल्याकडे 5 वाजता असतं भजन. उद्या 5 वाजता आज भजन आहे कदाचित आज पण आज त्याचं काय नाही, उद्या नाही, उद्या 5 वाजता विसर्जन. हा मग तेच ना, आज का करतं ते? उद्या दुपारी म्हणत होता स्वप्नील दादा. कोणाचा ता नाही सांगणार, कदाचित नसणार. ठीक आहे, जे काय असेल ते मी ऑफकोर्स दाखवूनच तुम्हाला. काय की 1.5 दिवस आहे म्हणून भजन कधी करायचं हे पण एक मोठं कन्फ्युजन असतं. मिक्सिंग तू करणार? मी कधी इंग्लिश हे हात काढ रे, लोकांना वाटतं तू हात पेटी वाजवतोय. ते हात पेटी नाही हा, इकडे बघ. अरे माझी सवय आहे. आपला जो ब्लॉग आहे तो इथे अपलोड झालेला आहे. ह्याच्या आधीचा ब्लॉग, सो म्हणजे काय त्या प्लेलिस्ट मधला सेकंड ब्लॉग आहे जो आता एडिट करून सगळं अपलोड केलेलं आहे. मी काय करतो नेहमी की हे जे चॅट GPT वर जाऊन सगळं आपलं टॅग्स असतात किंवा मग कॅप्शन्स किंवा मग टायटल, सजेशन्स, डिस्क्रिप्शन सगळं त्याला प्रॉपर कमांड देऊन आपण ते काम आपलं सोपं होऊन जातं. काय की समोर जरी सगळी अख्खी फॅमिली आली आहे आणि सगळं काय म्हणतात महफिल रंगली आहे, पण आपलं काम जे आहे तेही ऑन पॉईंट असायला हवं. वर्क लाईफ बॅलन्स जे आहे ते आम्हाला MBA शिकवतात, म्हणून तेच वर्क लाईफ बॅलन्स सांभाळूनच सगळं करावं. ऑलरेडी हे चालू करा मरे. बरी वाजय ह्या नय ती आहे काय वाजवत नको. हे सार्थक नीट वाजवा, बरं वाजय, बरा वाजय.
A few moments later. काय झालं की आताच सर्वांचं जेवण झालं, सगळे आपापल्या घरी गेले. मला काय की मला थोडं सिनेमॅटिक शॉट्स वगैरे आणि हवे होते, म्हणून मी परत त्याच कालच्या व्हळावरती आलो. थोडं रील्ससाठी आणि थोडं यूट्यूबसाठी पण थोडं टाईमलॅप्स आणि थोडं ॲस्थेटिक शॉट्स आणि हवे होते. विषय थोडा झाला. विषय असा की 31 ऑगस्टपर्यंत आमच्या कॉलेजला होती सुट्टी, म्हणून काय की मी आरामात होतो, चिल होतो की यार गावी जायचं आणि व्हळावरती स्विमिंग करायला जायचं, फिरायचं वगैरे. पण काय की माझं आता आहे सेकंड इयरला म्हणजे कॉलेजचे प्लेसमेंट्स असतात आणि थोडं काय की आता ते वय नाही राहिलं की गोष्टी लाईटली घेऊ शकतो. म्हणून काय की मला कॉलेजमधून मेसेज आलं की तुमचा इंटरव्ह्यू आहे. कंपनीचं नाव वगैरे मी थोडं डिस्क्लोज करू नाही शकत, पण 29 ऑगस्टला तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करावाच लागणार, काही ऑप्शन नाही तुमच्याकडे. ऑल्दो इंटरव्ह्यू जे आहे ते ऑनलाईन आहे, पण काय की थोडं मोठी कंपनी आहे आणि सांगता एक्सप्रेसही करता येत नाही की काय वाटतंय मला, कारण हे एक्सपेक्टेड नाही होतं म्हणून की गावातून इतक्या लवकर मला मुंबईला जावं लागणार. कदाचित मला आज 27 ऑगस्ट आहे आणि 28 उद्या मला कदाचित मुंबईला जायला निघावं लागेल. एकंदरीत माझ्या चेहऱ्यावरून किंवा माझ्या आवाजावरून थोडी आयडिया आली असेल की डिसअपॉइंटमेंट फ्रस्ट्रेशन, पण काय की मोठं झाल्यासारखं वाटतंय मला. कळत नाही काय कसं एक्सप्रेस करावं ते. ठीक आहे, लाईफ हॅज टू गो ऑन. गावात तुम्हाला एक अशा गोष्टी बघायला भेटतील ज्या तुम्ही कदाचित मुंबई किंवा शहराच्या जागी कधी बघितल्या नसतील. एक गोष्ट मला जी तुम्हाला दाखवायची ती ही आहे, हे जे आहे ते लाजरीचं आम्ही आमच्या गावात ह्याला लाजरी म्हणतात. तर लाजरी कशाला, आता हे काटेदार अख्खं झाड आहे ते, आणि जर तुम्ही याला टच केलं तर ते असं लाजतं. जसं लाजून कसं एखादं असं छोटंसं होतं, म्हणून त्या झाडाला आम्ही लाजरी म्हणतो. हे बघ, थोडा वेळ झाला की ते परत ओपन होतं. लाजताना कसं असे करतात, म्हणून त्याला लाजरी म्हणतो. आता कदाचित तुम्ही बघितलं असेल किंवा नाही बघितलं असेल, मला नाही माहिती, पण एक गोष्ट असते की दाखवावी म्हणून
मी ती दाखवली. A few moments later. म्हणून तुला बोललेलो मी अजून एक छत्री घेऊन. फटकेचं वाटोय होतं मोबाईल तो कुठे जातोय बघ. विषय असा आहे की संध्याकाळी सगळे आरती करायला गेले. मी काय की मी राहिलो पाठी, म्हणून मी काय आरतीला गेलो नाही. सगळे अख्खा एरिया करून आरती करून आले. आता काय पहिल्या दिवशी फक्त एकच भजन असतं, सबनीस म्हणून आहेत त्यांच्या घरी. तर जाऊन तिकडे उसळपाव असते. भजन झालं की उसळपाव तोडायला घ्यायची. त्यानंतर मग बघू काय काय होतं. या वर्षीचं पहिलं भजन कसा एक्सपिरियन्स, आणि पहिलं आणि शेवटचं भजन. ठीक आहे, आयुष्य कठीण आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते नेहमी भेटतंच असं नाही आहे. पण ज्या कामासाठी परत मला मुंबईलाच जावं लागतंय, जर ते झालं तर हा क्या मजा आहे का फिर जिंदगी में. पहिलं भजन होत आहे.
next day. ऐक संपला हो प्रवास. मी आलोय मुंबईला. आता काय गणपतीचा सण बघू. ते जर माझे मित्र मला कुठे लालबागला वगैरे घेऊन जात असतील तर तेव्हा आपण भेटूच. ब्लॉग तर ऑफकोर्स मी टाकेनच. आणि हेच आहे, थँक्यू. आतापर्यंत या सिरीजला तुम्ही खूप मोठा प्रतिसाद दिला आणि असाच प्रतिसाद तुम्ही पुढेही देत राहा. आणि हेच आहे, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. Yeah.